सो हे गाईज वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी काय करणार आहे, आजच्या ब्लॉगमध्ये मी आणलेल्या आहे झुडिओच्या 2 व्हायरल क्रीम, जे की कर्ल व्हायच्या क्रीम आहे. आणि माझे केस ऑलरेडी कर्ली बेबी आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितले असेल. तर मी आता केलेला आहे मस्तपैकी छान हेअर वॉश. आणि मी कोणत्या क्रीम यूज करणार ते तुम्हाला दाखवते. मी यूज करणार आहे झुडिओच्या 2 क्रीम. एक आहे हायड्रेटिंग क्रीम आणि एक आहे हायड्रेटिंग जेल, म्हणजे स्टायलिंग जेल. तर हे दोन्ही क्रीम मी यूज करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे माझा कर्ली लुक कसा होता ते बघायला फार मजा येईल. तर चला पहिला आपण करून घेऊ आपले हेअर चांगले कॉम्ब. सो लेट्स डू इट. सो गाईज मी आता माझे केस 2 पार्टमध्ये डिवाइड केले. आता बघू मला जमतं की नाही, मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. तर लेट्स सी. आता आपण घेऊया पहिलं क्रीम. मी ही क्रीम घेते. सो याची पहिलं मला करावं लागेल अनबॉक्सिंग गाईज. सो हाऊ टू अनबॉक्स दिस. ओके, पहिले अनबॉक्सिंगसाठी कायची घेऊन लेट अनबॉक्स इट फर्स्ट. सो गाईज झालंय. लेट्स सी. फायनली अनबॉक्सिंग करणे इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क गाईज. सो या हाफ अनबॉक्सिंग तर झाली आहे. सो आता क्रीम. सो वन इट आणि घेत आहे गाईज क्रीम. जास्त नाही घेतली, थोडीच घेतली आहे. सी. आणि याला पहिलं असं करून घेते, म्हणजे आपल्याला पूर्ण हेअर्सवरती लावता येईल दोन्ही साईडच्या. सो असं मस्त लावून घेतलं आहे मी. आणि खाली स्कॅल्पला नाही लागू द्यायचं आहे गाईज. सो दॅट्स वाय मला वाटतं क्रीम थोडी कमी झाली, अजून घेऊ. सी, मी अजून घेतली आहे. इकडं पण यूज करते. क्रीम तर आपण लावली आहे गाईज. क्रीम तर लावली आहे. आपल्याला करायचं आहे काउंट. चलो भी करते हे हेअर को काउंट. ये बघा नेचुरली कर्ल होता है मेरे समझ. सो भी इसको अच्छे से काउंट कर लेती हूँ. मस्त हेअर फॉल पण होता है आपला. इकडची साईड पण. खूप टफ टास्क आहे माझे हेअरमधून हेअर फॉल होतो माझा. सी सी. तो अभी पण क्रीम लावली होती, मग त्याला आपल्याला असं क्वीज करायचं आहे, असं मी व्हिडिओत पाहिलं होतं. सो लेट डू दिस. दिस इज ऑल्सो क्वीज 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 क्वीज. सो क्वीज क्वीज. इतके क्वीज तर नाही झाले गाईज. आपण घेऊया जेल. तर पुन्हा जेलच्या अनबॉक्सिंगला आपल्याला टाईम लागणार, आय नो दॅट. सो पटपट करून घेऊ जेलची अनबॉक्सिंग. सो वेट झाली आहे जेलची पण अनबॉक्सिंग. आय डोंट नो की आता आपला कसा रिझल्ट असणार आहे. एक्साइटेड तर मी आहे, बट मला काही माझे कर्लच दिसत नाही आहे. सो दॅट्स आय एम थिंकिंग व्हेरी मच अबाउट दॅट. सो इज विथ जेल की बारी है. So the time just the gel. Let's do. Let's do guys. Gel.
इथं पण. सो आता काय करायचं आहे, सो आता आपण घेऊया आपल्याशी एक एक केस आणि लेट्स डू दिस टाईप ऑफ कर्ल्स. ओके, असे आपल्याला एक एक हेअर्स करून त्यांच्याशी कर्ल्स करावं लागणार गाईस. सो इथे मी दिसते, मी खूप जास्त जास्त घेते, मी कमी कमी पण घेऊ शकता, नो वॅरीज अबाउट दॅट. सो असं स्क्वीज स्क्वीज जेंटली. अनदर सेक्शन. This is also single ना करायला it's very difficult, but okay, let's do it. ओके, साईडचं तर आपण डाईस करतोच आहे, पण वी डोंट नो हाऊ वॉज दी रिझल्ट. सी, आय एम जेंटली क्विजिंग दिस अभी this side guys. Let me do this here quiz. Then this. So call quiz. It's another one section in that quiz. So guys, मला एक एक सिंगल करायचा खूप कंटाळा येतोय, सो आय एम क्विजिंग दिस. सी कसा होतो आपला रिझल्ट. सो गाईज, माझ्याकडून जितकं क्वीज करता येईल तितकं मी केलं, पण मला काही इतकं रिझल्ट दिसत नाही. आता ते ड्राय झाल्यावर आपण बघू की कसं दिसतं काय ते, तसं वेट करा तर ड्राय होण्यासाठी. लेन्सी की माझे केस करली होतं की नाही ह्या झुडोच्या क्रीमने. सो भेटूया आपण 5 मिनिटात. सो गाईज, थोडे आता माझे केस ड्राय झाले आणि हे बघा समोरचे जे हेअर्स आहे ना ते थोडेसे मस्त वेवी दिसत आहे. जिथपर्यंत माझी समजत ही हेअर लेंथ आहे, ह्या हेअर लेंथ म्हणजे इथून खालचे हे स्ट्रेट आहे, स्ट्रेटनिंग केलेली. इथे आता न्यू हेअर्स ते बेबी आहे, तर तिथं ती क्रीम वर्क केली, पण इथं खाली जे माझ्या स्ट्रेट हेअरवर आहे त्याचा काहीच अफेक्ट झालेला नाही आहे. आणि सेम अदर साईड हे जे बेबी आहेत ते बेबी झाले, म्हणजे खालचे आहे ते अजून बेबी झालेले नाही आहे. सो क्रीम चांगली तर आहे असं मला वाटतंय, कारण की वर्षांचा लुक आला आहे, बट खाली इट्स नॉट वर्किंग फॉर माय स्ट्रेट हेअर. म्हणजे कर्ली हेअरसाठी कर्ली याच्यावर वर्क करत, पण नॅचरली तर माझे कर्लीच आहे, बट ट्रीटमेंटमुळे. सो ठीक आहे, तर मी याला रेटिंग देणार गाईज 10/6 देईल, कारण की इतकं पण वर्किंग आहे. जसं मी व्हिडिओत पाहिलं होतं की असं होतं तसं काही झालेलं नाही आहे. माझे केस अजून ड्राय झाले, सो ठीक आहे. सो गाईज, आता तुम्ही बघितलं आपण क्रीम यूज केली, सगळं केलं आहे, आणि म्हणजे वरचे जे झाले तुम्हाला दाखवले. आणि हे बघा मी असं करून दाखवते, याच्यामध्ये दिसतंय की तिथे मस्त कर्ल आले, पण खाली आलेला नाही आहे कारण खाली स्ट्रेट हेअर्स. ओके, आणि इकडचं पण लाईक धीस दिसतंय कर्ली छान. आणि ठीक आहे, एक दिवस प्रॉपर कर्ल करू आणि आपला कर्ल लुक पाहू. सो तोपर्यंत असा होता. आणि दिस इज दी रिझल्ट ऑफ झुडिओ कर्ली हेअर क्रीम अँड जेल, जो की चांगला आहे. माझ्या स्ट्रेट हेअरवर काम नाही केलं, कर्ली हेअरवरती झालेला आहे. सो मी याला 10/6 रेटिंग देईन. आणि मेन म्हणजे मला हा फक्त ट्राय करायचा होता की कसं वर्क करतं, काय करतं, काही नाही, आणि एक्सपिरियन्स घ्यायचा होता कर्ली हेअरस्टाईलचा. तर थोडा घेतला आहे, छान तर वाटलं. आणि तुमचे जर प्रॉपर पूर्ण करले असेल तर तुम्ही यूज करू शकता, नाही तर जास्त फायदा नाही आहे याचा यूज करण्याचा.
सो गाईज आफ्टर ड्राय माय हेअर लुक लाईक दिस. आणि खालचे झालेले नाही, खालचे झालेले आहे, पण स्टील आय लाईक इट. आय एम चेंजिंग समथिंग माय न्यू हेअरस्टाईल. So yeah, how it's look, how it's my back hair looks. This is my front hair look. इतके मस्त छान कर्ली झाले. ठीक आहे. That is the all. Yes, my. फिर से हेयर वॉश करना पड़ेगा मुझको. So yeah. मस्त आहे तरी लुक. सो ठीक आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण असंच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि नक्की सांगा कमेंट करून कसं वाटलं, काय वाटलं ते. सो या, बाय.